या सगळ्या माहितीबद्दल। तर महायुतीतल्या नेत्यांमध्ये सगळ्यात जास्त विरोधाभास दर्शवणारी वक्तव्ये दिसत होती ती म्हणजे नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून, आणि त्याच नवाब मलिकांच्या निवासस्थानाबाहेरून आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आता आपल्या सोबत आहे। अक्षय, थोड्याच वेळात निकाल हाती यायला स्पष्ट होईल, नवाब मलिकांचं सुद्धा काय होणार हे स्पष्ट होईल कौल हाती यायला सुरुवात झाल्यानंतर। सौरभ, नक्कीच खरं तर मानकुर शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक विरुद्ध अबू आझमी असा रंगतदार सामना जो आहे तो या आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळतोय। नवाब मलिक यांना महायुतीचा पाठिंबा नाही असं थेट भाजपने भूमिका घेतल्यानंतर महायुतीकडनं सुरेश बुलेट पाटील हे शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते या विधानसभा मतदारसंघातून देण्यात आलेले होते। त्यामुळे नवाब मलिक यांचं संपूर्ण राजकारणाचं स्टेक जे आहे ते या निवडणुकीमध्ये लागलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात नवाब मलिक जे आहेत ते आपल्या या निवासस्थानाहून काउंटिंग सेंटरच्या दिशेने निघतील। नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक देखील अनुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघातून ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधात फहाद अहमद जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार त्यांच्या समोर आहेत। त्यामुळे आज बाप आणि लेक अर्थात मुलगी यांच्यामध्ये या दोघांमध्ये कोण बाजी मारणार आहे विधानसभेच्या निवडणुकीची हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दोन्ही मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षासाठी दोन्ही उमेदवार जे आहेत ते घड्याळाच्या चिन्हावरती उभे आहेत। त्यामुळे आज नवाब मलिक आणि सना मलिक हे दोघेही बाजी मारणार का या निवडणुकीच्या रिंगणामध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्याच्या